हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव। आणि आजचा व्हिडिओ हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा दिवस हा किंक्रातीचा दिवस आहे, तर किंक्राती दिवशी आमच्या घरी पण खूप अशी धावपळ असते, कारण सकाळी सकाळी कमीत कमी 5 तरी बायकांच्या ओट्या भरायच्या असतात आणि महत्त्वाचं म्हणजे विडे मांडायचे असतात आणि पूर्ण आपला हळदी कुंकू संपेपर्यंत ते विडे तसेच मांडून ठेवलेले असतात आणि त्याच्यावरचं हळदी कुंकू आलेले सगळ्या बायकांनी लावायचं असतं। अशा प्रकारे हे विडे मांडलेले आहेत, तिथे तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी प्रज्योतचे बोरनान आणि हळदी कुंकू हा पण कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हा सकाळचा व्हिडिओ मी पार्ट 1 मध्ये बनवलेला आहे आणि हळदी कुंकू आणि बोरनान हे दुसऱ्या पार्ट मध्ये असणार आहे, कारण दोन्ही एकत्र केल्यानंतर खूप मोठा व्हिडिओ होत होता, त्याच्यामुळे मी असं केलेलं आहे। तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला माझ्यासोबत कंटिन्यू करा। मग या व्हिडिओबद्दल जे व्हिडिओ आम्ही इथे मांडलेले आहेत ते दोघींचे आहेत, आत्याचे आणि माझे। आणि याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर इथे 5-5 पानं आणि त्याच्यावरती 5-5 अशा 7 वस्तू असे विडे मांडलेले आहेत आणि आमच्या दोघींचे विडे सेम आहेत। लग्न झाल्यानंतर आपण पहिल्या वर्षी ज्यावेळेस आपली संक्रांत असते त्यावेळेस कोण कोण घेतं किंवा कोण कोण नंतर घेतं, आपल्या आपल्या मनावर असतं हे। पण मी माझं लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी जी संक्रांत होती ती माहेरी गेल्यानंतर पहिल्या वर्षी आईचा विडा मी हा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी तो विडा तसाच आईला परत देऊन कंटिन्यू आपण दरवर्षी संक्रांतीला हा विडा मांडायचा असतो। आणि संक्रांतीच्या दिवशी रात्रीच्या विड्याची तयारी आम्ही करून ठेवतो, दोघींचे पण विडे रेडी करून ठेवतो आणि किंक्रातीच्या दिवशी ते सकाळी सकाळी विडे असे मांडून ठेवतो। त्याच्यावरचं पण ते कुंकू आपण लावायचं असतं, आलेल्या प्रत्येक बायकांना पण सांगायचं असतं त्याच्यावरचं पण कुंकू लावा। आणि हे कुंकू लावताना किंवा लावून घेताना प्रत्येकीने आपल्या आपल्या नवऱ्याचे नाव घ्यायचे असते, अशी पण एक पद्धत आहे। आणि त्याच्यामुळे एकदम छान वाटतं, सगळ्या बायका एकत्र येऊन असं काहीतरी करतात। आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना नाव पण घ्यायला लावले होते जाताना। आणि संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी पण मी सगळ्यांना सांगितलेलं आहे, बोरनान आणि हळदी कुंकू आहे। त्याच्यामुळे इथं आम्ही सगळ्यांनी मिळून एकमेकींच्या ओट्या भरल्या, बायका यायच्या अगोदर आत्यांनी आणि मी एकमेकींची ओटी भरली अगोदर। आणि त्याच्यानंतर सगळ्या बायका आल्यानंतर त्यांच्या पण दोघींनी पण ओट्या वगैरे भरून घेतल्या, हळदी कुंकू लावले, त्यांना पान सुपारी ते दिले, तिळगुळ दिले। इथे असा आमचा कार्यक्रम चालू आहे। आणि ओट्या भरताना असं म्हणलं जातं सीतेचा वंसा आला नगरात घ्या पदरात, अशी पण म्हणण्याची एक पद्धत आहे। आणि सगळ्याजणी एकत्र आल्यानंतर खूप छान असं वाटतं आणि हीच वेळ असते, कारण दररोज तर बायकांना स्वतःला किंवा इतरांच्या घरी जाण्यासाठी किंवा स्वतःसाठी पण एवढा काही जास्त वेळ भेटत नाही, प्रत्येकीच्या पाठीमागे आपली आपली धावपळ असते, कामे असतात। त्याच्यामुळे या निमित्ताने तरी बायका सगळ्या एकत्र येतात आणि छान वाटतं, असं एन्जॉय करतात सगळेजण मिळून। आणि प्रत्येकीला सगळ्यांना नाव वगैरे घ्यायला लावले आणि खूप सगळेजण खूप आनंदी होते, त्याच्यामुळे पण छान वाटतं। आणि थोडासा तरी स्वतःसाठी वेळ काढून यावेळेस तरी बायका गप्पा मारतात, थोडंसं घराच्या बाहेर पडल्यानंतर पण खूप जरा फ्रेश वाटतं। त्याच्यामुळे हे एकत्र कार्यक्रम असे झालेच पाहिजेत। आणि आता काय संध्याकाळी कार्यक्रमाला हळदी कुंकाच्या बऱ्याच जणींना बोलवलेलं आहे, पण आता सकाळी सकाळी सगळ्यांची गडबड असते, त्याच्यामुळे आम्ही इथे 4-5 बायका बोलून ओट्या भरून घेतलेल्या आहेत। इथे सगळ्यांना मी नाव घ्यायला सांगितले आणि मी पण छान असं नाव घेतलेलं आहे, तर ऐका तुम्ही पुढे। सूत्रातील 2 वाट्या सासर आणि माहेर प्रशांत पाटलांनी दिला मला सौभाग्याचा आहेर। इथं येऊन घ्यायचं केळ देते सोलून, पेरू देते चिरून, आंब्याच्या करते फोडी, नारळ पाटाच्या जेवर लेते सकाळचं आमचं बायकांचं ओट्या वगैरे भरायचं सगळं उरकलं, सगळ्यांनी नाव वगैरे घेतले आणि इथं
हे आत्यांनी काही पीस मला दाखवण्यासाठी आणले होते, म्हणजे बायकांना हळदी कुंकाला देण्यासाठी काय आणायचं म्हणून. तर ह्याच्यातले मी हे स्टीलच्या मोठे बाउल सिलेक्ट केलेत आणि ते तसे आणलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही इथं फोटो वगैरे काढले. इथे टायमिंग पण वरती दिसतोय तुम्हाला, 10 वाजलेले आहेत आणि आम्हाला आता संध्याकाळची पण तयारी करायची आहे, बोरन्हाण वगैरे, हळदी कुंकू. तर चला तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. बाय. प्लीज लाईक, कमेंट, शेअर.